हाय वायटी फॅमिली. आज आपण गोंद म्हणजेच डिंक याचे लाडू बनवणार आहोत मेथी घालून. थंडीसाठी खूप पौष्टिक असतात, तर बनवूया. याच्यासाठी मी सामग्री सगळी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला. तर चला बनवूया डिंकाचे लाडू. तर त्यासाठी मी काय केलं, बदाम, अक्रोड, पिस्ता, किशमिश हे सर्व 1 बाय 1 एकत्र करून भाजत गेले. खूप जास्त भाजायचं नाही, जितकं जास्त भाजल्या जाईल तेवढं ते मग कडवट होतात लाडू आणि त्याची जी न्यूट्रिएंट्स आहेत ती पण हे होऊन जातात, निघून जातात. म्हणून तुम्ही त्याला हळूहळू स्लो फ्लेमवरतीच भाजत चला. नंतर मी त्यामध्ये मगजबीज आणि सूर्यफुलाच्या बिया ती पण घातलेलं आहे, त्या पण भाजून घ्यायच्या. छान फुलतात या भाजल्या की. आणि नंतर किशमिश आणि मनुका होता काळा, तो पण मी घातलेला आहे. खूप छान अशी चव येते त्यामुळे गोडसर. वेलची टाकलेली आहे मी, 3-4च टाकलेल्या आहेत. जास्त मला चव नव्हती पाहिजे, पण पौष्टिक असते म्हणून घातलेले आहे मी. थोडेसे चारोळी पण टाकलेली आहे. चांगल्या क्वालिटीची चारोळी घाल म्हणजे खराब हे नाही येणार स्मेल. कारण की चारोळी कशी असते ना, खवट असते खूप, म्हणून ते लवकर खराब पण होते आणि त्यामुळे लाडू पण खराब होऊ शकतात. म्हणून थोडं विचार करूनच घालायचं. आणि नंतर थोडेसे खजूर घेतले 5-6, ते पण घातलेले आहे. एकत्रच भाजत जायचं त्याला. तुम्हाला बदाम, अक्रोड यांचा कलर चेंज झालेला दिसेल आणि फुललेले दिसणार, छान असे फुगतात हे. आणि त्यामुळे लाडू खूप छान क्रिस्पी बनतात. नंतर मी अर्धी वाटी खसखस घातली आणि खसखससुद्धा छान भाजून घेतलेली आहे. एकत्र सर्व भाजून घ्यायचं आणि थंड करायला काढायचं यांना. थंड झालं की मग बारीक करून घ्यायचं आणि बारीक करून एका साईडला ठेवून द्या थंड व्हायला. 4-5 मिरे पण घातलेले. मिरे छान असतात, पौष्टिक असतात, थंडीमध्ये खायला पाहिजे म्हणून मग मी ते पण घातलेले आहे. आणि बघा छान कलर चेंज झालेला आहे, सुगंध पण खूप छान येतो याचा. अशा प्रकारे भाजून छान याला बाहेर काढून थंड झाल्यानंतर जवळपास 5-10-15 मिनटं लागतात थंड व्हायला. थंड होऊ द्यायचं पूर्णपणे, नंतरच बारीक करायचं. बारीक करून एक साईडला ठेवून द्या. नंतर पुन्हा तूप घ्या 2 चम्मच. 2 चम्मच तूप घेतल्यानंतर डिंक घाला त्यामध्ये. डिंकाला पण खूप छान प्रकारे भाजून घ्या. भाजून छान फुललेला पाहिजे डिंक फुलतो छान. मी बारीक करून घेतलेला डिंकच आणला होता मार्केटमधनं. हा मिळाला तर हा तुम्ही अशा पद्धतीने पण भाजू शकता. खूप जास्त तुपाची गरज पडत नाही. त्यानंतर मी डिंक काढून घेतला छान फुलल्यानंतर. मग खोबरं घातलं आणि खोबरं पण खूप छान असं कमी आचेवर लालसर असं भाजून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. नंतर काढून पुन्हा त्याला बारीक करून घेतलं सर्व एकत्र करून. नंतर मखाणे घातले. मखाणे पण छान असे भाजून घ्यायचे. मखाणे भाजून झाल्यानंतर ते सुद्धा बारीक करून घ्या. बारीक पावडर करून एकत्र करत चला. नंतर पुन्हा थोडं तूप घ्यायचं आणि त्यामध्ये खारीक पावडर आणि मी जवस पावडर पण करून ठेवली आहे, फ्लॅक्सीड पावडर. फ्लॅक्सीड भाजून घ्यायची आणि मग त्याला बारीक पावडर करून घ्यायची. त्याला पण अशा प्रकारे कमी तुपामध्ये भाजून घ्या. भाजल्यानंतर त्यामध्येच मी थोडं सुंठ पावडर घातलेलं आहे. सुंठ पावडर पण एकत्र असे भाजून घ्यायचं. भाजून वेगळं काढून घ्या. अशा पद्धतीने मी भाजत गेलेली आहे. भाजून छान व्यवस्थित काढून ठेवून द्या. आता पुन्हा थोडं तूप घ्या आणि त्यामध्ये मेथी जी भिजवली होती दुधामध्ये आणि नंतर बारीक करून त्याचा पेस्ट बनवून ठेवलेला होता, तो तुपामध्ये घाला आणि मग छान असा भाजत कमी याच्यावर भाजून त्याला रवाळ असं टेक्स्चर आलं पाहिजे आणि संपूर्ण मॉइश्चर याच्यामधलं निघालं पाहिजे, एवढं तुम्हाला भाजायचं आहे.
जवळपास सर्वात जास्त वेळ मला याच मेथीला भाजायला लागलेला आहे. पण त्या असं भाजल्यामुळे बिलकुल लाडू कडू होत नाही आणि पौष्टिक पण होतात आणि खूप छान चव येतं लाडवाला. म्हणून अशा पद्धतीने भाजून त्याच्यामधलं मॉइश्चर काढून घ्या. मेथी छान रवाळ होते. जशी जशी तुम्ही भाजत जाल त्याचा कलरसुद्धा चेंज होतो. मी भाजून घेतली बघा अशा पद्धतीने आणि मग याला साईडला काढून ठेवून दिलेलं आहे थंड व्हायला. नंतर पुन्हा पातेल्यामध्ये थोडं तूप घेतलेलं आहे आणि आता जवळपास 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ पण छान असं भाजून घ्यायचं. छान असं म्हणजे लालसर झालं पाहिजे आणि बिलकुल स्लो फ्लेमवरच याला शिजवायचं आहे. जेवढं स्लो फ्लेमवर आपण भाजू तेवढं छान पौष्टिक पदार्थ बनतो आणि चविष्ट बनतो. तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने. तुमचे लाडू बिलकुल चुकणार नाही. स्लो फ्लेमवर छान पीठ असं भाजून झालेलं आहे आणि मग त्या पिठाला पण काढून ठेवून द्या आणि नंतर पुन्हा पातेल्यात 2 चम्मच तूप घेऊन जवळपास मी 1/2 किलो गूळ घेतलेला आहे आणि किसून घेतला. लाडूचा गूळ आहे हा. तर थोडी चिक्की असते याला. तर बिलकुल कमी फ्लेमवर गूळ वितळला पाहिजे एवढंच त्याला गरम करायचं आहे गुळाला. गुळाचा घट्ट पाक करायचा नाही आहे. आणि छान असं गूळ पातळ झाला की लगेच त्यामध्ये जी भाजलेली मेथी होती ना ती घालायची आणि तिला पुन्हा 2 मिनटं शिजवून घ्यायचं. छान बघून तुम्ही रेसिपी केली तर तुमची रेसिपी बिलकुल बिघडणार नाही आणि लाडू खूप छान होतील. बघा अशा पद्धतीने गूळ पातळ झालेला आहे. मग गॅस बंद करून द्या. गॅस बंद करून सर्व जे बारीक केलेलं मिश्रण आहे ते ॲड करा आणि ॲड करून थोडं 10-5 मिनटं थंड होऊ द्या. म्हणजे हाताला सोसवेल एवढं थंड होऊ द्यायचं आणि मग लाडू वडायला सुरुवात करायची. बघा मी अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्या तुम्ही आणि मग लाडू वडून बघा. तुम्हाला हाताला जमत असेल तर अगर लाडू तुमचे नसेल बनत तर जरासं थोडं असं तूप घाला आणि लाडू पुन्हा मिक्स करून लाडू बांधून बघा. नक्की जमेल तुम्हाला. तसे हे प्रमाण पूर्ण परफेक्ट आहे. लाडू चुकणार नाही आणि कडवट पण होणार नाही. तर करून बघा आणि मला नक्की सांगा तुमचे लाडू कसे झाले डिंकाचे. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.